मुंबईला निघालो आहे आणि आपल्याला माहित आहे मुंबईला जाताना दत्त स्नॅक्स च्या प्रेमात सगळेजण असतात आणि दत्त स्नॅक्स मध्ये एंट्री केली तर एका व्यक्तीच्या सोबत अनेक लोक फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे पळतात. कोण आहे म्हणून जसं डोकावलं, आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य प्राध्यापक नामदेवराव जाधव सर इथे भेटले. आता बाकीचे तर समजा साहेबांना फेसबुकवरती ओळखत असतील, पण मी अनेक वर्षापासून साहेबांना ओळखतो. याचं कारण असं आहे की साहेबांनी जी काही त्यांची किती पुस्तकं झाली सर, 45 पुस्तकं, त्याच्या पहिल्या 4-5 पुस्तकं जेव्हा सरांनी लिहून झाली होती, सर एकदा माझ्या रोहाच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी पाहिलं असलं माझ्याकडे मोठी लायब्ररी. म्हणजे सर तुमची पण पुस्तकं माझ्या इथं आहेत. तर त्या पहिल्या काही पुस्तकांच्या ज्या वेळेला हे आपल्या पुण्याच्या ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती प्रदर्शन असायचं, सरांचा 100% स्टॉल असायचा आणि मी त्यांचा ग्राहक होतो. म्हणजे तेव्हापासून मी सरांच्या प्रेमात आहे हे मला सांगायचं होतं. आणि आज आपण पाहतोय की एखाद्या नगरसेवक, आमदार, महापौर, मंत्री यांना सुद्धा जे प्रश्न या लोकशाहीच्या चौकटीत सोडवता येत नाहीत ते अत्यंत प्रखरपणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये किंवा आज महाराष्ट्र ज्यांना याच्यामुळे ओळखतो सरांना, आणि ते आज ते सगळे करत असताना मला अभिमान वाटला की आज सर इकडे भेटले. त्याच्या पुढचा अभिमान यासाठी वाटला, सरांचं किती बारीक लक्ष आहे बघा या समाजकारणामध्ये किंवा सामाजिक याच्यामध्ये. मला पाहिल्या त्यांना माहिती माझा व्यवसाय काय आहे, मी कोण आहे, किंवा थोडंसं त्यांना आयडिया आहे, हा इंजिनियर आहे, हा कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा अध्यक्ष आहे वगैरे वगैरे. मला आल्या पहिला प्रश्न विचारला की बिलं मिळाली का. त्यांना माहिती आहे आज आझाद मैदानावरती आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटदारांचे करोडो रुपये थकलेले आहेत, ज्याचा आकडा 86,000 कोटी ते 1,00,000 कोटीपर्यंत आहे. त्या आकड्याच्या संदर्भात आज आमच्या सगळ्या महाराष्ट्राची आमची जी फेडरेशन, ज्या फेडरेशनचा मी कार्याध्यक्ष आहे, महाराष्ट्रातल्या 40-45 संघटना एकत्र आलेल्या आहेत. नंतर आपली जी बाई म्हणजे त्याला कुठली संघटना, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, या आमच्या 2 संघटनांनी मोठं आज आंदोलन तिकडे ठेवलेलं आहे. आणि माझ्यासोबत आज हे किरण ढोकणे पाटील हे नगर जिल्ह्याच्या किंवा त्या भागातलं आमच्या संघटनेचं काम पाहतात. आणि हे आमचे गंधार शेठ राणे साहेब हे आमच्या पुणे जिल्ह्याचं काम पाहतात. आज आम्ही तिकडे जाताना सरांनी हटकलं तेवढं होतं मला, म्हणजे एखाद्याला जेवताय का म्हणून किंवा ज्याला समाधान वाटतं तसं सरांनी आमच्या समस्येवरती पहिला प्रश्न विचारला, नमस्कार आल्या आणि सर भेटले, खूप आनंद वाटला. माझं म्हणणं असं आहे दिलीपराव की ज्यांनी काम केलंय त्याचे पैसे दिले पाहिजे. आणि जर तुमचे पैसे देत नसेल तर आज तुमच्या आझाद मैदानाच्या कार्यक्रमात मी येतोच 100%. आणि कुठे कुठे घोडे सोडायचे काय पागेतले आणि कुठे कुठे पळवायचे ते आपण सगळं बघू. कारण कसं आहे, सरकार बहिरं असतं, सरकार आंधळं असतं, त्यामुळे थोडासा मोठा आवाज करावा लागतो. हातात कधी कधी काठी घ्यावी लागते, कधी कधी हातात काठी द्यावी लागते, कधी कधी पाठीवर छडी मारावी लागते. मी कालच एक पोस्ट तयार केलेली आहे, महाराष्ट्र राज्यावरती 9,37,000 कोटीचं कर्ज आहे. म्हणजे जन्माला आलेल्या माणसापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसावर 78,000 रुपयाचं कर्ज आहे. मग एवढं सगळं कर्ज जर तुम्ही करताय तर जरा मॅनेजमेंट हिशोब नीट ठेवा, खर्च व्यवस्थित करा, कर्ज कमी करा. पिंपरी चिंचवड शहरात मी जिथं राहतो तिथं तुम्हाला माहितीये का 2,164 खड्डे बुजवण्यासाठी बजेट किती आहे? 150 कोटी रुपयाचं बजेट आहे. 150 कोटी रुपयाचं बजेट म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? असं आपण उभं राहिलोय एवढा खड्डा बुजवायला 6,93,000 रुपयाचं बजेट आहे. आणि राज्य शासन तुमचं पैसे देत नाहीये. किती अवघड काम आहे. नवीन ठेके देत आहेत, नवीन ठेकेदारांची बिलं देत आहेत, पण जुने ज्या लोकांनी काम केलंय पहिले त्यांची बिलं द्या, मग नवीन कामं काढा. पहिले आमची बिलं द्या आणि मग नवीन कामं काढा, हीच मागणी आपण केली पाहिजे. आज महाराष्ट्राला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आज जे कुठल्याही अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन व्हिडिओ काढले जातात ना, त्याचं सगळ्यात श्रेय असेल तर आमच्या सरांचं आहे. कारण फार ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. मोठे मोठे पोलीस अधिकारी हे डायरेक्ट त्यांना बाहेर काढतात. तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, कायदा आम्हाला माहिती. म्हणजे ज्याला कायदा माहित असतो ना त्याच्या पुढे सगळी दुनिया हे सरांनी 100% दाखवून दिलंय. आणि म्हणून आज कुठल्याही कार्यालयात गेले की यांना चिठ्ठ्या द्या, यांच्या बाहेर तासभर बसा, ही सिस्टीमच सरांनी बुडवून टाकली. आणि जे काय बोलायचे तुम्ही बोला ना, तुम्ही आमचे अधिकारी कमिशनर असू नाही तर उद्या कोणी असू, तुम्ही आमचे नोकर आहात हे सरांनी सांगून टेकले. त्यामुळे सगळ्या भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट आमचे राजकीय नेते यांना सरांचं म्हणजे खूप मोठी भीती निर्माण झाली. आणि मला याच्यामध्ये कौतुक वाटतंय की लोकशाहीमध्ये जे काही लोकशाहीमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय याच्यामध्ये ही सुद्धा माणसं प्रचंड मोठं काम करतात असं मला म्हणायचंय.
जे मी तर म्हणेल की आमदार खासदार मंत्र्यापेक्षा सरांचं काम सुद्धा मोठं आहे. सरांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्यावर लक्ष ठेवा. धन्यवाद. आमची कामाची पोचपावती बघायची असेल तर जसं आमची इथे भेट झाली आहे, आता मला सांगलीचे महापौर पण भेटले. मंत्रालयात तुम्ही माझ्यावर येऊन बघा, कदाचित एखाद्या मंत्र्याला जेवढे लोक ओळखत नसतात त्याच्यापेक्षा जास्त फोटो रोज माझे मंत्रालयात निघतात. खरंय. हे लोकांमध्ये काम केल्याची पोचपावती आहे. आणि आम्ही IAS IPS कमिशनर अशा लोकांचे सुद्धा व्हिडिओ काढतो, कारण जर तुम्ही चोऱ्या केल्या नसतील तर तुम्ही कॅमेराला घाबरता कशाला? एकदम आणि बरोबर. कॅमेराला घाबरताय याचा अर्थ तुम्ही चोऱ्या करताय. आणि असे सगळे चोर पळवून लावायचं काम. आला छत्रपतींचा मेळा, भ्रष्टाचाऱ्यांनो पळा पळा पळा, पळा. अशी आमची पद्धत आहे. धन्यवाद. खरंच सर तुम्ही भेटले खूप आनंद वाटला. चालू राहू दे. हा. हा?